शिवाजी पार्कची एक परंपरा आहे राजकीय सभांसाठी. त्याच्यामुळे जर कोणी सभा मागत असेल तर त्यांना मिळायला पाहिजे. सर दो चीजें, एक वीवीए को लेकर आपने कहा डायलॉग उनसे चल रहा है कि आप लोग के सीट बंटवारे का फॉर्मूला तय होगा, क्योंकि आपने कहा बातचीत खत्म हो गई और वीवीए चाहते को थोड़ा और ज्यादा सीटें दी, क्या आप लोग ओपन है ज्यादा सीटें देने के लिए? बातचीत चल रही, जीतने वाली सीट है वही हमने वंचित बहुजन आघाड़ी को दी. हम चाहते हैं, हम 48 सीट पर लड़ रहे हैं और 48 सीट हमको जीतना है, इंक्लूडिंग वंचित बहुजन आघाड़ी. सर, किरण सामंत सिंधुदुर्गात इच्छुक असताना देखील दीपक केसरकर यांनी काल नारायण राणे यांना पाठिंबा दिला, काय सांगा? मला माहिती, पक्षाच्या अंतर्गत बाबीत दुसऱ्यांच्या आम्हाला डोकं खुपसायचे कारण नाही. आम्ही विनायक राऊत आमचे उमेदवार आहेत तिथे, आणि विनायक राऊत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं लोकसभेत निवडून जाते. चला, धन्यवाद. कंगना रनौत को लोकसभा की सीट दी गई है. पहले जब उनका ऑफिस तोड़ा गया था मुंबई में, काफी टसल दिखा था एमबीए और कंगना रनौत के बीच में. आज उनको लोकसभा की सीट मिल रही है, कैसे देखते हैं इस चीज? देखिए, कंगना जी का ऑफिस हमने नहीं तोड़ा था. कंगना जी का ऑफिस बीएमसी ने तोड़ा था. कुछ इलीगल गैर कानूनी काम वहां हो गया था, इसलिए तोड़ा था. उखाड़ फेंक देंगे ऐसे शब्द? कौन सी भी गैर कानूनी चीज इस देश में उखाड़ कर फेंकनी चाहिए, ये मोदी जी ने कहा है. ये मोदी जी का संदेश है. इस देश में कौन सी भी गैर कानूनी चीज नहीं चलेगी. ये नरेंद्र मोदी, ये गृह मंत्री अमित शाह जी का इस देश का संदेश है. इसलिए हमने मोदी जी के आदेश का पालन किया और गैर कानूनी चीज को उखाड़ दिया. अब उखाड़ कर कोई बाहर जाकर कोई काम करता है तो करने दो उनके स्टेट में, लेकिन अगर मुंबई को कोई पीओके बोलेगा, पाक व्याप्त कश्मीर बोलेगा, तो क्या मोदी जी को ये मान्य है? उनके देश का हिस्सा जिस देश के प्रधानमंत्री है, अमित शाह जी देश के गृह मंत्री है, अगर उनकी देश की कोई व्यक्ति मुंबई जैसे शहर को पीओके बोलेगी तो क्या मोदी जी और अमित शाह जी ये स्वीकार करेंगे? मुझे लगता है नहीं स्वीकार करेंगे. जो मोदी जी पीओके भारत में लाना चाहते हैं, वो मोदी जी मुंबई को पीओके अगर कोई बोलता है तो कैसे मंजूर करेंगे? तो हमने मोदी जी के विचारों का और उनके आदेश का पालन किया है. अगर 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 किसी को आपत्ति है तो मोदी जी के जाकर पूछिए. उनको ही सीट मिल गई है. कंगना रनौत यांना मंडीतून सीट मिळालेली आहे. मुंबईमध्ये खूप मोठा संघर्ष बघायला मिळाला. अजिबात संघर्ष नाही. आमच्याशी कोण काय संघर्ष करणार? अजिबात संघर्ष नाही. कसला संघर्ष असतो? लोकशाही माध्यमातून भारतीय जनता पक्षाने इतक्या भ्रष्ट, इतक्या भयंकर लोकांना तिकीट दिलेली आहेत. त्यामध्ये कंगना राणावत त्या अभिनेत्री आहेत, पद्मश्री आहेत, भाजपच्या प्रिय आहेत. त्याच्यामुळे आम्ही कशा करता आक्षेप घ्यायचा? कंगना राणावत आणि आमचा काही संघर्ष नाही, व्यक्तिगत संघर्ष असण्याचं कारणच नाही. तुम्ही जे म्हणताय की त्यांच्यावरती काहीतरी कारवाईचं नाही, ती कारवाई मुंबई महानगरपालिकेने केली. मुंबई महानगरपालिका एक स्वायत्त स्वराज्य संस्था आहे. बेकायदेशीर कामं जर केली असतील या देशात कोणीही, तर त्यांना उखडून फेकलं पाहिजे, असं प्रधानमंत्री मोदी आणि या देशाचे गृहमंत्री जे भाजपचे आहेत, हा त्यांचा संदेश आहे. मोदी आणि शहांच्या आदेशानं त्यांच्यावर कारवाई झाली आहे, महापालिकेने केली आहे. आम्ही त्यांना त्यांच्या विचारांचं पालन करतो. त्याच्यावरती हा प्रश्न विचारण्याचं कारण काय? सर, उदयनराजे भोसले यांचं उमेदवारी अजून देखील जाहीर झाली नाही, मात्र त्याआधीच कमळाचं चिन्ह असलेलं पोस्टर वाढलं. मला माहित नाही. उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत, आदर्श आहेत, रिस्पेक्टेबल आहेत. आम्हाला जेव्हा तिकीट छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना द्यायचं होतं, तेव्हा आम्ही एका मिनिटात त्यांची उमेदवारी जाहीर केली सगळ्यांनी मिळून. आमचे निर्णय महाराष्ट्रात घेतो. आम्हाला दिल्लीत जाऊन कुणाच्या लॉनवर बसावं लागत नाही 4-4 दिवस.